Vihayas Design Studio. You dream, we create. मी योगेश चौधरी बाणेरला राहतो. साधारण 12-13 वर्षांखाली हा फ्लॅट घेतलेला आणि आता पहिल्यांदाच इंटेरियर करायचं होतं. सो चैतालीशी माझी ओळख तिच्या कॉलेजच्या काळापासून, माझ्या बहिणीचे क्लासमेट्स. सो त्यांना द्यायचं ठरलं आणि त्यानंतर चैतालीने मला काही आयडियाज सांगितल्या, काही ग्राफिक्स डिझाईन्स बनवून दाखवलेले आणि त्यावेळेसच मी तिला क्लिअर केलं होतं की माझं रंगांचं ज्ञान काही खूप चांगलं नाही आहे. फक्त मी माझ्या आवडीनिवडी सांगू शकतो, गरजा सांगू शकतो. त्या ऐकून तिने सगळं तिच्या हिशोबाने मला एक प्लॅन बनवून दिला. व्हिज्युअलायझेशन 3D वगैरे सगळं बनवून दाखवलं. आणि त्यानंतर जेव्हा काही वेळेस काम ॲक्च्युअल झाल्यावर जेव्हा काही गोष्टी मला पटल्या नाहीत, की ओके मला त्यावेळेस ते कळलं नाही की व्हिज्युअलायझेशन असं आहे पण ॲक्च्युअली असं दिसेल. सो त्यावेळेस पण आम्ही ते काम रिवर्क केलं आणि चैतालीने त्यात काही आडकाठी कधी केली नाही, की जे काम पाहिजे जसं पाहिजे तसं व्यवस्थित करून दिलं सगळं. आणि आज जसं आधी म्हटलं की माझं रंगांचं ज्ञान तेवढं विशेष नाही. सो रंग फक्त मी माझ्या आवडीनिवडी सांगितल्या आणि मला जसे पॅटर्न्स आवडतात साधारण तसे काही डिझाईन्स मी तिला दाखवलेले रेफरन्सला आणि त्या हिशोबाने स्पेसिफिकली माझ्या बेडरूमसाठी माझ्या जे नीड्स होते तेवढा मी व्यवस्थित सांगितलं की बेड असा पाहिजे, टेबल असा पाहिजे, माझी ही गरज आहे, मला हे असं लावायचं आहे. तर त्या हिशोबाने आम्ही सगळी मापं घेऊन ते प्रत्येक गोष्ट केली. इवन काही गोष्टींची मी तिला आधीच मापंही देऊन ठेवली. त्या हिशोबाने मग फर्निचर आधीच बनवून ठेवलं किंवा पायपिंग, प्लंबिंग किंवा इलेक्ट्रिसिटी कनेक्शन सगळे त्या हिशोबाने आधीच सगळे आम्ही करून ठेवले त्या प्लॅनमध्येच. सो नंतर रिवर्क त्या बाबतीत करायची गरज नाही पडणार असं. आणि त्या व्यतिरिक्त इवन माझे आता पडदे घेणं किंवा बाकीचं फर्निशिंगचं काम जे आहे त्याच्यासाठी सिलेक्शनसाठी सुद्धा ती सोबत आलेली माझ्या. आणि मोस्टली हे सगळे तिच्या आवडीनेच घेतल्या गेलेले आता. माझ्या आवडी आणि तिची प्रोफेशनली जे काही योग्य दिसतं तसं त्या हिशोबाने तिने रिकमेंड करून आम्ही ते सगळं आता केलेलं आहे. जसं पाहिजे होतं तसं बनलेलं आहे.
आणि डेफिनेटली चैतालीला मी पुढे रिकमेंड करू शकतो नेहमी, की मला त्या बाबतीत कधी त्रास झाला नाही. रिवर्क झालं असेल, काही असेल, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. सो इट्स गुड एक्सपिरियन्स फॉर मी.